नमस्कार. सगळा परिवार सज्ज आहे. बाबा तिकडे पाठीमागे उभे आहेत. बाबा काय वाटतंय, काय म्हणताय तुम्ही? मुलीचं लग्न होणार आहे आणि तुमच्या घरातली बडबड कमी होणार आहे. चैतन्याचा झरा आटणार आहे. चैतन्याचा झरा आटणार आहे, पण तो अधूनमधून येत राहील. हा, पावसाळा घाबरू नका. 5 अपेक्षा सांगा त्या राजबिंडा राजकुमाराकडून. तसं काही नाही, म्हणजे आमची थिंकिंग खूप जुळते, त्यामुळे अशा अपेक्षा अशा काही नाही आहेत. पण तरी म्हटलं तर पहिली अपेक्षा ही राहील की त्याने म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला आत्ता इथपर्यंत जसं समजून घेतलं आहे तसं पुढेही घ्यावं. म्हणजे एक मित्र या नात्याने जसं आत्तापर्यंत माझ्याशी सगळा एक ओव्हरऑल सहवास होता माझ्याबरोबर, तसाच त्याने पुढेही तसाच ठेवावा. दुसरी गोष्ट म्हणजे एक ॲज अ माझ्या आईवडिलांना, म्हणजे मी जसं त्याच्या आईवडिलांना रिस्पेक्ट करेल किंवा त्यांना जसं विचारेन तसं त्यांनी माझ्या आईबाबांना विचारावं. तिसरी त्याने मला फिरायची खूप आवड आहे, त्यामुळे आउटिंग्सला म्हणजे स्पेशली फॉरेन टूर वगैरे अशी करावी आणि माझी खूप इच्छा आहे. एक मिनिट रुमाल काढा, घाबूस. आणि चौथी म्हणजे त्याला पण खाण्याची आवड आहे, मलाही आहे, त्यामुळे मी जे काही करेन ते काहीतरी आईसारखं नाही पण थोडंसं काहीतरी वेगळं आहे, म्हणून व्हरायटी समजून रुचकर मानून खावं. म्हणजे पोहे केले की शिरा समजून खावं, असं म्हणजे जे करेल ते. आणि जर नाही पटलं तर स्वतः मदत येऊन करावी, म्हणजे त्याच्यामध्ये बनवताना जर असं म्हणजे पटलं नाही तर. अपेक्षा आहे की धमकी आहे? नाही, थोडी मदत तर आजकालच्या. आणि म्हणजे 5वी ही की त्याचा मित्र परिवार खूप मोठा आहे, त्यामुळे लग्नानंतर थोडा वेळ माझ्यासाठी पण काढावा. या सगळ्या गोष्टी म्हणजे मला पण थोडासा मित्र कमी करावे. कळलं का? आली आहे गदा मित्रांवर. तुमच्या 5 अपेक्षा सांगा. पहिली म्हणजे ती जसं माझ्यावरती प्रेम करते, माझी काळजी घेते, तसं माझ्या घरच्यांवरती प्रेम करावं, त्यांची काळजी घ्यावी. आणि तुम्ही काय करणार? तुम्ही कोणावर करणार? मी तिची काळजी घेणार. मी तिची काळजी घेणार. त्याच्यानंतर दुसरं, सगळे आमचे ते चवीने खाणार आहेत. खवय्ये म्हटलं तरी चालेल, तर तिने सांगितलं असं वेगवेगळं पदार्थ करून खाऊ घालावेत. नक्की. किंवा आम्ही प्रशांत दामलेला तुमच्याकडे. चालेल, तेही चालेल. 3. त्याच्यानंतर तिसरं आहे, तिला पटकन जर राग येतो तो राग हिला, तर थोडा राग आटोक्यात आणावा, कमी करावा. पण म्हणजे तो काय तो हे त्याने समजून घेतलं. सगळं समजून त्यानेच घ्यायचं. पण कारण तो समजूतदार आहेच. म्हणजे हे असं म्हटलं की झालं काय? बरं. 4. थोडी जास्तच इमोशनल आहे, जरी बडबड करत असली तरी पटकन गंगा जमुना येतात, तर ते जरा कमी करावं, स्ट्रॉंग व्हावं थोडं. काय आहे, त्यांनी बाबांनी म्हटलंच आहे की तो झरा आहे, तो वाहतच राहणार. कधी आनंदानिमित्त किंवा दुःखानिमित्त तो झरा वाहणारच. 5. आणि 5वं म्हणजे ती आता जशी आहे, हसकर. नाही, हसरी. नवीन शब्द मिळाला मला बुलंडमध्ये. चालेल, पुढे वापरता येईल. हसकर. त्याच्यानंतर उत्साही आणि जी कधी ध्येयवादी आहे ते तिने तसंच लग्नानंतर पण राहावं. झकास. छान. काय मस्त इच्छा व्यक्त केल्यात 5. फक्त या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्या रागावर जरा नियंत्रण ठेवा. चला. आणि आता हा खेळ, या खेळामध्ये तुम्ही इकडे या बाजूला या पटकन. मस्त. कधी झाला साखरपुडा तुमचा? 30 ऑक्टोबरला. तुमची अंगठी द्या जरा. तुमची अंगठी द्या. बघूया मला किती प्रेम आहे या दोघांवरती ना, ते बघायचं. बघा, यापैकी एका मुठीमध्ये यांची अंगठी आहे, एका मुठीमध्ये तुमची अंगठी आहे. तुम्ही बघूया, अचूक ओळखायचं यामधली त्यांची अंगठी कुठल्या मुठीमध्ये आहे. विचार करा, बघूया अचूक ओळखता येते का. तुमचीच अंगठी तुम्ही निवडली स्वतःचीच, त्याचा अर्थ त्यांच्यावरचं प्रेम कमी आहे. आणि दोघांनी सांगितल्यावरती मी मुठ उघडणार आहे. चला, विचार करा आणि सांगा. अंगठी निवडायची आहे. विचार करा आणि सांगा. या 2 अंगठ्या, 2 मुठीपैकी तुम्ही सांगताय. तिची. चला, तुम्ही सांगा. नाही तर हे तिकडे. या मुठीत. कन्फर्म? हो, कन्फर्म. बर. मग आता तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पण तरी सुद्धा या मुठीत. नक्की. बरं, या मुठीत सांगण्याना तुम्ही काय विचार केला? मी असं म्हटलं की मी माझी अंगठी तुमच्या हातात या हातात दिलेली, तुम्ही ती काय वळवणार नाही. आणि म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही त्याच हातात ठेवाल, पण आजकालचं वेगळं आहे, थोडंसं गेसिंग. काय कळलं तुम्हाला? मला पण नाही कळलं की तुम्हाला नाही कळलं. आता या उजव्या हातात नेमकी कोणती अंगठी आणि डाव्या हातात कोणती अंगठी आहे?
या दोघींचे अंदाज म्हणजे दोघांचे अंदाज बरोबर आलेले आहेत का त्याच्यावरून बघूया. तर आधी तुम्ही सांगितलं होतं ना, त्यावेळेला तुमचा अंदाज चुकलाय. या ती अंगठी घाला त्यांना आणि हा तुमची अंगठी. हा अचूक अंदाज व्यक्त केलाय. चला वा वा, एक दुजे के लिए चाललंय सगळं. तुमच्यामुळे परत साखरपुडा झाला. मग फोडा फोडा फटाके. तेवढ्यासाठी तर मी आलो होतो. आणि या लग्नासाठी झी मराठीकडून हा आहेर आहे त्याचाही स्वीकार करा. थँक्यू. चला, साखरपुडा आणि लग्न दोन्ही लावून टाकलेलं आहे. झकास वाटतंय सगळं वातावरण. कसं आहे? झकास. वा. आमच्या या ताईला झी मराठी परिवाराकडून ही भेट असते. ताई, दिल्या घरी तू सुखी राहा. थँक्यू. शुभेच्छा आहे. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. जोडा कसा आत्ताच लक्ष्मीनारायणाचा दिसू लागलेला आहे. तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आजचा भाग इथेच संपतो आहे. हा भाग संपल्याबरोबर दिल्या घरी तू सुखी राहा ही मालिका पाहायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बघितलं आपण प्रत्येक वेळेला कुठल्याही आनंदाच्या क्षणी किंवा आवडली एखादी गोष्ट की सगळेजण मिळून म्हणतायत झकास, किंवा मी सुद्धा एखादी गोष्ट चहा छान वाटल्याबरोबर म्हटलं झकास. तुम्हाला प्रश्न पडला असेल अचानक आदेश बांदेकर झकास झकास का म्हणतायत, सांगतो. पण आजचा भाग इथे संपवूया. हे झकास का म्हणतो हे सांगण्यासाठी पाहायला विसरू नका पुढचा भाग. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.